आदरणीय सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्यवाद दिन संत दर्शनाचा आनंद करण्यासाठी दिला. खरंच सत्संगजी आपलं भाग्यच आहे बघा. सत्संगजी यावेळेला आपण ह्या संतांच्या संगतीत येऊन सद्गुरूचं गुणगान गातो सत्संगजी. म्हणून ह्या सद्गुरूचं शुक्राना केला पाहिजे सत्संगजी, आभारी मानले पाहिजे सत्संगजी. बघा सत्संगजी आताच महाराज म्हटले की बालसंगत कशासाठी घ्यायचे. सत्संगजी आई वडील येतात खरं सत्संगजी, मुले पण यावे म्हणून बघा सत्संगजी दृष्टांत ठेवते की वारस कसा असावा सत्संगजी. बघा आपण वयस्कर झालो, आपल्यासाठी वारस म्हणून कोणीतरी निवडायला लागतोय आपल्या घरामध्ये सत्संगजी. तसंच या परमात्मामध्ये तसंच आहे सत्संगजी. बघा सत्संगजी एक राजा असतो आणि राजाला 3 मुले असतात सत्संगजी. 3 मुले असतात सत्संगजी. आणि ज्यावेळेला राजा वयस्कर झालेला असतो सत्संगजी, त्यावेळेला राजाला वाटते की आपल्याला वारस कोणीतरी पाहिजे करायला म्हणतात सत्संग, आणि हे राज्य सांभाळायला पाहिजे म्हणून त्या 3 मुलांना थोडे पैसे देतो सत्संगजी. आणि त्यांना सांगतात की तुम्ही एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये सर्व भरेल असे माल घेऊन यायचं म्हणून सांगतात सत्संगजी. बघा सत्संगजी मोठा मुलगा जातो आणि त्या पैशातून सर्व लाकडे घेऊन येतो आणि ती खोली भरतो सत्संगजी. बघा सत्संगजी नंतर वडिलांना येऊन म्हणतात की बाबा मी सर्व पैसे तुम्ही दिलेले त्या पैशात मी लाकडे आणले, त्यांनी खोली भरायला सांगितले, तुम्ही खोली भरून टाकलेले सत्संगजी. ज्या वेळेला दुसरा मुलगा जातो सत्संगजी, दुसरा मुलगा जाऊन बाजारात जातो आणि फुले घेऊन येतो सत्संगजी आणि त्या खोलीत घालतो आणि टाकतो आणि फुलाने खोली भरतो. त्यावेळेला वडिलांना जाऊन सांगतो की बाबा तुम्ही दिलेले सर्व पैसे मी फुले आणली आणि खोली भरून टाकलेली आहे सत्संगजी. ज्यावेळेला तिसरा मुलगा असतो त्यावेळेला तो बाजारात जातो, फक्त एक मेणबत्ती घेऊन येतो सत्संगजी आणि त्या खोलीमध्ये लावतो. त्यांनी काहीच पैसे खर्च केले नसते आणि नंतर त्या खोलीत लावल्यावर त्या मेणबत्तीचा सर्व प्रकाश पडतो. त्यावेळेला ते वडिलांना जाऊन म्हणतो की बघा बाबा मी एक मेणबत्ती आणली, सर्व प्रकाश खोलीमध्ये झालेला आहे म्हणून सांगितलं सत्संगजी. त्यावेळी त्या राजाला वाटले की हा लहानच मुलगा माझे राज्य सांभाळायला लायक आहे म्हणतो आणि पात्रच आहे म्हणतो सत्संगजी, आणि त्या मुलगाला आपल्याला वारस करून घेतो सत्संगजी. म्हणून सत्संगजी वारंवार सांगतात की संत लहान मुलांना ह्या संगतमध्ये येऊन बसा, म्हणजे कारण सत्संगजी बघा आपण आलो की मुले पण आली, मग ह्या संगतमध्ये सुद्धा वारस पाहिजे सत्संगजी. बघा सत्संगजी म्हणून आपण कायम लहान मुलांना आणि आपल्या कोणी असू दे आपल्याला घरातून घेऊन येऊन ह्या सद्गुरूच्या चरणाशी लीन होऊया सत्संगजी. दाशीला हेच आशीर्वाद आहे. सत्संग सेवा नामस्मरण आणि सद्गुरूचे जे आदेश येते उपदेश येते याचे पालन करू. कारण आज सत्संगजी बघा मुक्तीप्रव दिवस हा श्रावण महिन्यामध्ये सगळं मुक्तीप्रव दिवसाचा दिवस आहे. म्हणून परवा रांजणी या ठिकाणी गेल्यावर बहीणजी बोलून गेलं की हा महिना मुक्तीपर्वाच्या दिवसावरच बोलायचं म्हणून सांगितलेलं आहे सत्संगजी. बघा सत्संगजी श्रावण म्हणजे श्रवणच करायचं आहे सत्संगजी. बघा 15 ऑगस्ट हे आपल्याला जे वीरांनी बलिदान केलेलं आहे ते, आणि हे मिशनचे सुद्धा आपल्या काही संतांनी ह्या बलिदान दिलेले आहेत सत्संगजी. बाबाजी ज्यावेळेला राजमाताजींनी सुद्धा म्हटलेलं आहे गुरुवचनची ज्यावेळी हत्या झाली त्यावेळेला रक्त वाहत होते सत्संगजी, आणि त्यावेळेला सुद्धा सांगितले की जे अज्ञानी लोक होते ते आपण यांना मारहाण करूया आणि यांचं काहीतरी करूया. त्यावेळेला राजमाताजी बोलून गेल्या सत्संगजी की आपण बाबाजी सुद्धा बोलले की आपण म्हणजे हत्याराने हत्या करायची नाही आणि जे रक्त वाहत आहे ते एका नालीतून न जाता नळीतून घालवायचे असे म्हणून सांगितले सत्संगजी. खरंच सत्संगजी हा मिशन म्हणजे काही त्या तपाची आहे सत्संगजी. कारण सत्संगजी आपण सुद्धा या मुक्ती पर्वताविषयीच बोलूया आणि आपले जीवन सुखमय करूया. सत्संगजी प्रेमाने बोला. सुंदर असा भाव माताजींनी ठेवला. बाल सत्संगविषयी सांगितलं. प्रथमतः आज नागपंचमीच्या सर्व माता बहिणींना शुभेच्छा देतोय दास की आज तुमचा सण असून देखील वेळात वेळ काढून आपण इथं या प्रभू परमात्म्याची गुणानुवाद करण्यासाठी एकत्र आलेला आहात. कारण सर्व बुजुर्ग आहात, तुम्हालाही समजले की पंचम कुठं आहे आणि कशी करायची की आपण आता वर्तमानात भक्ती करतोय. आता सध्या ना की आपण भूतकाळाचा चिंता करायची आहे ना भविष्यकाळाची चिंता करायची आहे. वर्तमानमध्ये भक्ती करायची आहे आपल्याला. भूतकाळात आपण बैलगाडीनं जात होतो, आता आपण रिक्षाने जातोय. भक्ती पण तशीच आपली होणं गरजेचं आहे.
आणि एक आनंदाची पर्व नाही म्हणजे 15 ऑगस्ट दिवशी पर्व दिवस साजरा करण्यासाठी देशिंग, सलगर आणि कवठेमंकाळ या ब्रँचमार्फत देशिंग येथे विशाल असा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला परत एकदा झोनल इन्चार्ज तिथं उपस्थित राहणार आहेत की आपल्यावर गुरुची रहमत आहे महाराज. कारण तारीख मिळत नाही. सांगली सातारा 2 मिळून एक आहेत झोनल, तरी देखील आपल्याला वारंवार त्यांचं दर्शन होतं आहे महाराज. ते आपले संधी आहे महाराज, त्या सोनं करायचं आहे आणि सगळे मिळून तिकडं आपण त्या दिवशी संध्याकाळी देशिंग इथं त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. तर जसं निवेदन दिलं होतं तसं आपल्या झुरे बहिणजी जसं त्यांचं ध्यान असेल तसं त्यानंतर आपले ज्ञानेश्वर बेडकेजी मोठ्या प्रेमाने बोला, मोठ्याने बोला. मोठ्या प्रमाणे बोला. रात्र गेली दिवस गेले जनी संगे देवा ओढले सजाते जनीच्या घरी देवा ओढले सजाते जोडीला सनाते अरे जय
जसं निवेदन दिलं होतं तसं आपले ज्ञानेश्वर बेडगेजी नंतर आपले गायकवाड मोठ्या प्रेमाने बोला. सर्व सत्संग की मोठ्या प्रेमाने बोलू. सत्संग आता मुक्तीपर्व दिवस 15 ऑगस्टला आहे. 15 ऑगस्टला देशव्यापला स्वातंत्र्य झाले आणि त्यानंतर हा श्रावण महिना. या महिन्याचं नावच किती अगदी आहे बघा. त्यात किती सार लपलंय. श्रावण म्हणतात ना. श्रावण सराव कुणाचा करायचा. सराव एकाचा ना. श्रावण म्हणजे वन म्हणजे एकच की. हा एकाचा सराव सराव कसा करायचा. हा श्रावण म्हणजे कसं आहे ते एकाचा. हा एकाचा श्रावण.
मग ती श्रवण करायचं इथं आता चालू आहे बघा 2 तासात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मुक्तीबद्दल की देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी. आता चारी मुक्ती म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं की पहिली मुक्ती काही कामाची नाही, दुसरी काय नाही, तिसरी काय नाही, पण चौथी डायरेक्ट पाहिजे. पण सद्गुरूंनी सुद्धा तीच कृपा केली. आपली काय परीक्षा घेतली नाही, डायरेक्ट चौथी मुक्तीच करून टाकली. पण मुक्ती तर ह्या चारी मुक्ती काय आहेत? पहिली जी मुक्ती आहे ती समीपता. म्हणजे ह्या जगामध्ये अखंड ह्या म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये हा सम आहे. तो सम पातळीमध्ये समान आहे, प्रत्येकामध्ये समान आहे तो. ही समीपता पहिली मुक्ती. आणि दुसरी जी आहे ती सहलोकता. म्हणजे माझ्यामध्ये जी आहे ती सहलोकामध्ये जीव लक्ष 84 योनीमध्ये तो ती सहलोकता. आणि तिसरी जी आहे ती स्वरूपता. म्हणजे स्वतःवरून जग ओळखता येतं का? ती स्वरूपता म्हणजे स्वतःचं जे स्वरूप आहे ते पाहायचं, म्हणजे स्वतःला तपासायचं. स्वरूपता म्हणजे काय आहे? स्वतःला तपासायचं आहे. आता इथं दुसऱ्याला सांगण्याची भक्ती नाही, तर काय करायचं आहे? मला मी स्वतःला हे करायचं. एक वचन भी आहे बघा, काय म्हटलेलं आहे की दुसरों को उपदेश देना बड़ी बात है. दुसऱ्यासनी उपदेश देना बड़ी बात है, पण खुद को ना समजाया तो बड़ा पाप आहे. म्हणून स्वतःला समजावणं ही तिसरी स्वरूपता. आणि चौथी जी आहे ती सायुज्य मुक्ती. म्हणजे ह्याच्या सायाशिवाय हा जो परमात्मा, या निराकार प्रभू परमात्मा हे सद्गुरूने जो दावलेला आहे ना, ह्याच्या साह्याशिवाय काही झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. सहाय्य जे म्हणजे जे सहाय्य आहे का नाही ते प्रत्येकाला आहे. आणि ह्यो असल्याशिवाय काहीच हलत नाही, बोलत नाही, चालत नाही, चळत नाही, ढळत काहीच. तो ह्यो आहे म्हणून सगळं आहे. ती सायुज्य मुक्ती. आणि खरंच सात्संगत ही सगळी समज उमज जी आहे ना, ही सगळी ह्या सद्गुरूने जी घालून दिलेली ही सत्संग आहे ना, सत्संग, सेवा, नामस्मरण ही 3 कर्म केली की आपलं जीवन सुंदर बनतं सांगते. आणि तेच जीवन आपलं बनवूया सत्संगाची प्रेमाने बोलू. सुंदर असा भावना ठेवला. वेळ तर वाटत झालेली आहे, पण आपली 2 मिनिटासाठी गायकवाडजी आणि त्यानंतर कदमवाडीहून आलेले अंकुश जी आखरी रचनेसाठी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. आज माता बहिणींचा सण आहे महाराज पश्चिम. त्यात नव्हे सवड काढून तुम्ही माझ्या संगतला शोभांडी तुझ्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करायचं आहे महाराज. प्रेमाने बोला. आज किती जरी झालं तर तुमची संगत आहे देवा. तुम्ही सहकार्य करताय, तुम्ही सगळं करताय, तुमच्या इच्छेनुसार सगळे ह्या संगतीमध्ये चाललेलं आहे महाराज. तुम्ही आज इच्छा भोजन ठेवलंय महाराज. माता बहीण जी आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून इच्छा भोजन पण ठेवलेलं आहे महाराज. तुमचं किती कौतुक करावं तितकं थोडं आहे महाराज. तुम्ही मला एवढं सहकार्य करत राहा एवढीच अपेक्षा प्रेमाने बोला. जशी निवेदन केलं होतं तसं आपले आखरी रचनेसाठी अंकुशजी, त्यानंतर मंगल. सत्संगती मोठ्या प्रेमाने बोला. सद्गुरु सारखा असता पाठीला का, सारखा असता पाठीला का, इतरांचा लेखा कोण, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोळ सुखी भावे, कल्पतरू तळवटी, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काया त्याला साथे, ज्ञानदेव म्हणे
सत्संगाची मोठे प्रेमाने बोला. आता सर्वांची नावे मंगलात
समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका आधार कण कण में बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करतार दया से तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है अनंत महिमा तेरी दाता परम्पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। बोल सद्गुरु माता तुम्ही संत माये बाप कृपावंत काय म्या वर्णोपती संगतजी जवळजवळ तास दीड तास झाला सत्संगजी कोण अभंगाद्वारे असेल सत्संगजी कोण विचाराद्वारे कोण गीताद्वारे या प्रभू परमात्म्याचे गुणानुवाद गात आहोत सत्संगजी। या सत्संगासाठी उपस्थित असणारे सर्व संत महात्मे माता बहिणजी बालबालिका काही कारणास्तव ध्यान असून देखील सत्संगजी पोचू शकले नाहीत असे कर्मयोगी संत महात्मे यांच्या चरणी दासता कोटी कोटी धन्यवाद एवं नमस्कार स्वीकारा व्हावा। प्रेमाने बोलूया थोडस पुढे येऊन बसला तर बरं होईल। आवाज थोडासा प्रेमाने बोला। बघा सत्संगती सुंदर सुंदर भाव या ठिकाणी एक एक महात्मा म्हणजे एक एक ग्रंथ म्हटलं जातं आणि सुरुवातीला जे संचलन करणारे महात्मे सत्संगजी याने आपणाला नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या। खऱ्या अर्थानं पूजा सत्संगजी या ठिकाणीच होत असते। निरंकारी मिशनला 95 वर्ष पूर्ण झाले, राहिलेत 5 वर्ष 100 वर्ष पूर्ण होण्यासाठी आणि माताजींचा एकच संदेश जगभरामधून माताजी देत आहेत। फॉरेनला सुद्धा सत्संगजी टूर झाला आणि इथं सुद्धा भारत देशामध्ये नव्हे तर जवळजवळ 22 देशामध्ये आपल्या निरंकारी मिशनचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि माताजींचं एक स्वप्न साकार आपण करू पाहत आहोत की राहिलेल्या 5 वर्षामध्ये असं कोणतंही गाव राहिलं नाही पाहिजे की त्या ठिकाणी निरंकारी मिशन म्हणजे काय हे महात्म्याला माहीत नाही, असं सत्संगजी कोणतंही गाव राहिलं नाही पाहिजे आणि तोच प्रचार आणि प्रसार करण्याचा सत्संगजी सौभाग्य सत्संगजी आपल्याला मिळालेलं आहे। महात्मे पण सत्संगजी जिगर करत होते, बुजुर्ग महात्मे सत्संगजी सर्वजण बसलेले आहात। दासची सत्संगजी अवकात नाही आहे की या ठिकाणी बसण्याची सत्संगती, असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये सत्संगजी सद्गुरूची खुर्ची दिली जाते सत्संगजी। पण निरंकारी मिशन एकमेव असं मिशन आहे की त्यामध्ये सत्संगजी ईश्वरीय सत्ता हातात दिली जाते सत्संगजी। प्रेमाने बोला। ऑगस्ट महिना सत्संगजी मुक्ती पर्व दिन म्हणून साजरा केला जातो, पण खऱ्या अर्थानं मुक्ती ही फक्त ऑगस्ट महिन्यामध्येच होत असते का? तर नाही सत्संगजी। या निरंकारी मिशनमध्ये अनेको संत महात्म्यांनी
बलिदान दिलं सत्संगजी, त्याग केला सत्संगजी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सुद्धा आपण साजरा केला जातो. याच्या पाठीमागचं पण कारण तेच आहे की जे जे शहीद जवान सत्संगजी झाले, संत महात्मे आपणाला माहित आहेत सत्संगजी, त्यांच्या हा दिवस, त्यांचा दिन म्हणून 15 ऑगस्ट जसा साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन म्हणून, तद्वतच सत्संगजी निरंकारी मिशनमध्ये सुद्धा मुक्ती पर्व दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या महिन्यामध्ये सत्संगजी ज्या संत महात्म्यांनी बलिदान दिला, रक्त सांड सत्संगजी, रक्तरंजित निरंकारी मिशनचा सत्संगजी त्याग आहे. एक आत्ता सत्संग जे आपल्याला सत्संग चांगल्या रीतीनं करायला मिळत आहे, पण पहिली सत्संगजी ज्या वेळेला गुरुबचन सिंग जीच्या काळामधील जी काय सत्संग होती, सत्संग भरवू देत नव्हते सत्संग. अज्ञानी सत्संग जी महापुरुष होते त्यांचा त्रास सत्संगला काही पटीनं झाला सत्संगजी. त्यामुळं सत्संगजी अनेक संत महात्म्यांचा बलिदान दिवस, त्याग सत्संगजी, त्याची आठवण, त्यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजवण्याचा दिवस, तो महिना म्हणून मुक्तीपर्व दिन ऑगस्टमध्ये साजरा केला जातो सत्संग. उहापो आपण सत्संगजी 15 ऑगस्टला श्रवण करणारच आहोत. तद्वतच सत्संगजी आपण या ठिकाणी जमलो आहोत. आजच्या या मायावी जगताचा जर विचार केला, आजच्या या परिस्थितीचा जर विचार केला, तर मानव हा सर्वश्रेष्ठ समजू लागलेला आहे, तत्वज्ञानी समजू लागलेला आहे. मला सगळं येतं, मी ज्ञानी आहे, असा जो भाव सत्संगजी मनामध्ये येतो. आणि मनामध्ये काय विचार येतात की हा जो भवसागर आहे, संसार रूपी असेल, इतर कोणताही सत्संगजी आपला गाडा जो असतो तो पूर्णपणे तरुण जाईल, अशी शंका मनामध्ये सत्संगजी मानवाच्या येत आहे. पण तो त्याचा भ्रम आहे सत्संग, तो त्याचा अभिमान आहे सत्संग. कारण दासला एक दृष्टांत आठवतो की झालेलं असतं काय, एक असंच गाव असतं आणि त्या गावामध्ये प्रचार यात्रेसाठी एक महात्मे येतात. आणि प्रचार यात्रेसाठी महात्मे आल्यानंतर भरपूर असे महात्मे समोर बसलेले असतात. थोडंसं सत्संगजी आजच्या जीवनामधला मानव प्राणी कसा वागतो, त्या मानवाच्या मनामध्ये किती प्रमाणात अभिमान आहे, हे या दृष्टांतातून आपल्याला समजवायचं आहे सत्संगजी. ते महात्मे आले, सर्व महात्मे बसलेले होते आणि एक प्रश्न केला महात्म्यांनी की तुम्ही प्रभू परमात्मा जाणता का? आता समोर बसलेले जे महात्मे होते ते थोडेसे अभिमानी होते. मी तत्वज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, कसं म्हणणार माहीत नाही. सर्वजण म्हणाले ठीक आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही प्रभू परमात्म्याला जाणतो. हे ऐकल्यानंतर महात्मे म्हणाले ठीक आहे, मग तुम्हाला सांगण्याची काही गरजच नाही आहे, म्हणून ते उठून जातात सत्संगाची. पण काही 4 सज्जन असतात, ते म्हणतात तुम्ही हे काय केला, आम्हाला तर त्यांच्याकडून अनमोल असं ब्रह्मज्ञान घ्यायचं होतं, पण तुम्ही अगोदरच सांगून ठेवला की प्रभू परमात्मा आम्हाला माहीत आहे. ते गेले सत्संगजी आणि एकमेकांच्या मध्ये चर्चा झाली की परत जे संत महात्मे येणार आहेत त्यावेळेला आपण नाही म्हणायचं. प्रभू परमात्मा जाणता का या प्रश्नाचं उत्तर काय म्हणत होतं त्यांनी, जाणतो. पण आता आल्यानंतर सर्वजण नाही म्हणायचं. त्यानंतर काही कालावधीनंतर परत महात्मे त्याच गावी येतात प्रचारासाठी. परत अशीच सत्संग जे महात्मे बसलेले असतात, गर्दी झालेली असते, परत ते प्रश्न करतात, पण प्रश्नामध्ये थोडासा बदल करतात. परमात्मा आहे का हा प्रश्न करतात सत्संगजी. प्रश्नाकडे कोणाचंही लक्ष नसतं. ठरल्याप्रमाणे सत्संगजी काय म्हणतात, नाही. परमात्मा आहे का, नाही. नाही म्हणल्यानंतर मग परत महात्मे म्हणतात ठीक आहे, तुमचा विश्वासच नाहीये म्हणजे नाहीच असं म्हणताय, त्यामुळे मी काय सांगायला मोकळा नाहीये, निघून जातात सत्संग. परत चर्चा होते की आपण प्रश्नच व्यवस्थित ऐकला नाही, आपणाला ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही. परत जर आले तर निम्म्यानी होय म्हणायचं आणि निम्म्यानी नाही म्हणायचं, असं ठरतं सत्संग. काही काळानंतर परत महात्मे येतात, परत प्रचार प्रोग्राम ठरतो सत्संगजी आणि त्याच गावामध्ये येतात संत महात्मे बसलेले असतात. महाराज प्रश्न विचारतात, आता तरी सांगा प्रभू परमात्म्याला तुम्ही जाणता का? आता दोघांच्या मध्ये संभ्रमावस्था होते. काही लोक म्हणतात जाणतो, काही लोक म्हणतात
नाही जाणत. परत ते महात्मे म्हणतात असं आहे का, मग ज्यांना माहित आहे त्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या म्हणतात आणि निघायला लागतात सत्संगतजी. पण त्यावेळेला मात्र ते संत महात्मे सोडत नाहीत, थांबवतात, त्यांना माफी मागतात आणि मग म्हणतात की आम्हाला ज्ञान द्या. त्यावेळेला संत महात्मे जे आलेले असतात ते म्हणतात की आपलं सुद्धा असंच आहे. आपल्या मनामध्ये अगोदरच एखादी गोष्ट घेऊन जर बसलो इथं सत्संगमध्ये तर ती पूर्ण होणार मुळीच नाही आहे सत्संगची. हे जे भांड आहे आपलं ते सगळं मोकळं ठेवूनच इथं आलं पाहिजे. मी शिक्षक आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, हे सगळं बाहेर सत्संग. हा फक्त इथं आणि इथं कोण आहे? संत महात्मा आहे सत्संग. संत महात्मा ही पदवी ऐऱ्या गैऱ्याला मिळत नाही आहे सत्संगची. ज्ञानी कोणच नसतं सत्संगची. 4 ग्रंथ वाचला म्हणून तत्वज्ञानी होऊ शकत नाही आहे सत्संगची. इथं हे ठिकाण असं आहे की मला काही येत नाही म्हणून जर इथं बसला त्याचं कल्याण आहे. प्रेमाने बोला. मला काही येत नाही, मी असाच आहे, अज्ञानी आहे, या जगतामध्ये तुम्हीच श्रेष्ठ आहे असं जर मांडलं तर सत्संगची तो नको ते पण देतो. सत्संग भरभरून असं देतो की ती झोळी पूर्ण सांडते. सत्संगची करून बघा, अनुभवाची बोलायचं. आता सत्संगजी गुरुजींनी सुद्धा अनुभव सांगितला. स्वानुभव सत्संगजी भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून तर सत्संगजी काही वेळेला आपण म्हणतो बघा, एवढे वर्ष झाले ज्ञान घेतलोय पण काय अनुभव येत नाही, आणि आला तर तो टिकत नाही सत्संगजी. मग महात्म्यांच्याकडून आपल्याला उत्तर काय येतं की परत ज्ञान घ्या. का? कारण ज्ञान घेत असताना आपण भरलेला असतो. जिथं त्या ज्ञान कक्षेमध्ये जातो तेव्हा अहमभावाने जात असतो सत्संगाची. म्हणून सांगतात की वारंवार ज्ञान घ्या. याच्या पाठीमागचं कारण काय? जोपर्यंत हे मडकं समर्पण भावना आपली तिथं होणार नाही, मोकळं रिकामं राहणार, त्यावेळेला सत्संगजी ज्ञान कळणार आहे. नक्की सत्संगजी दासचा सुद्धा अनुभव आहे की एकदा पहिल्यांदा ज्ञान घेतलं कळालं नाही, 10 वेळा ज्ञान घेतलं कळालं नाही. ते भरलेलं होतं सत्संग, ते भरलेलं होतं. आणि जेव्हा सत्संगजी मला काहीच माहित नाही ती भावना घेऊन ज्या वेळेला ज्ञान कक्षेमध्ये प्रवेश केला त्यावेळेला सत्संगजी ज्ञान कळालं. आणि हेच ज्ञान सत्संगजी, जसे की उल्लेख केला महात्म्यांनी, सुंदर अशी कथा सत्संगजी त्यांना सत्संगजी इथं बोलत असताना हात थरथरत होतोय. म्हणजे तो भाव मनामध्ये होता सत्संगजी. पंजाबला जे नामदेव महाराजांनी ज्ञान सांगितलं तेच ज्ञान परत महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि तेच ज्ञान आपल्या निरंकारी मिशन मधून सांगितलेलं आहे सत्संग. आणि मग आपल्याला वारंवार ज्ञान घेतल्यानंतर जेव्हा हे मडकं खाली केल्यानंतर मग ज्ञान प्राप्त होतं, मग भक्तीला सुरुवात होते. तिथं पण प्रश्न येतो सत्संग, ईश्वरीय सत्ता ही सगुण रूपात आहे का निर्गुण रूपात आहे? ज्ञान घेतलं पण भक्ती कुणाची करायची? सगुणाची करायची का निर्गुणाची? हे सांगितलं नाही सत्संगाचे आपल्याला. पण सगुण आणि निर्गुण एको गोविंद रे हे सांगितलं सत्संगाची. म्हणजे काय? आता आपण म्हणतो की माताजींची भक्ती करायची का परमात्म्याची करायची? त्याच्यावरती सत्संगजी असा सिद्धांत सांगितलेला आहे की सगुण आणि निर्गुण एक आहे. हे कसं? तर आपल्याला भूक लागलेली असते सत्संगाची. भूक ही लागते, दिसते का? निर्गुण रूप आहे सत्संगाची. भूक ही लागलेली आहे पण दिसणार. पण अन्न खाल्ल्यानंतर ना, चपाती खाल्ली, भात खाल्ला, पूर्ण झाली का भूक? सगुण रूप झालं सत्संग. ज्या वेळेला भात आपण खाल्ला, ज्या वेळेला अन्न आपण खाल्लं तेव्हा भूक मिटली. मग भूक निर्गुण आहे, भात सगुण आहे, सद्गुरु सगुण आहे, निर्गुण परमात्मा आहे. मग परमात्मा जर आपल्याला पाहिजे असेल, आपल्याला जर परमात्मा पाहिजे असेल तर सद्गुरु पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे सगुण आणि निर्गुण एको गोविंद रे सत्संग. तहान लागलेली आपल्याला, पण त्याच्यासाठी आपण काय करावं लागणार आहे? शांत बसल्यानंतर तहान भागणार नाही आहे. तहान निर्गुण रूप आहे. पाणी पिलं पाहिजे, सगुण रूप आहे सत्संगाची. पाणी पिल्यानंतरच तहान भागणार आहे. पाणी सगुण रूप माताजी आहेत सत्संगाची. तहान निर्गुण रूप परमपिता परमात्मा आहे सत्संगाची. हा दोनांचा जेव्हा संगम होतो, हे दोन जेव्हा आपल्या मनामध्ये एकच म्हणून राहतात तेव्हा सत्संगाची आपली भक्ती सुरुवात होते.
ज्ञान मिळालं, भक्ती मिळाली, विश्वास कुठं आहे सत्संगाची? हे सत्संगाची दासला पण पडलेले प्रश्न आहेत. नक्की सत्संगाची दुसरी कुठली गोष्ट सांगत नाही, अनुभवाचीच बोलायचं सत्संग. ज्ञान घेतलं, सगुण निर्गुण कळाला, कुणाची भक्ती करायची ते कळालं, विश्वास कुठं बसतोय सत्संगाची? विश्वास बसत नाही सत्संगाची. कुणाची भक्ती करायची? मी म्हटलेलं सत्संगाची काम कुठं केलंय? कालच सत्संगाची मुखीजींचे विचार सत्संगाची श्रवण केले. सत्संग कुणासाठी करतो? आपल्यासाठी करतो सत्संग. सेवा आपल्यासाठी. सत्संग केली, मला सत्संगाची सुख मिळेल. घरातले परिवाराला सुख मिळेल. सेवा सत्संगाची मी केली, सेवा मी केली, मला मेवा मिळणार आहे. परिवारानं सत्संगाची सेवा केली, परिवाराला मिळणार आहे. नामस्मरण मी केलं, माझं काम होईल सत्संगाची. पण गुरुसाठी काय केलं? काहीच नाही सत्संगाची. गुरुसाठी करण्याची वेळ आहे. म्हणून माताजीने सांगितलेलं आहे, राहिल्या 5 वर्षात गावागावामध्ये ही सत्संग पोचली पाहिजे. हे कार्य करायचं आपल्याला. सत्संग, सेवा, नामस्मरण हे स्वतःसाठी आहे, नक्की दुसऱ्यांच्यासाठी आहे, नक्की गुरुसाठी आहे. सत्संग गुरुनं दिलेलं आहे आपणाला, पण त्याच्या बदल्यात आपण काय दिलं गुरुला? काहीच नाही सत्संगाची. मग विश्वासावर येऊया आपण. सत्संग विश्वास कसा पाहिजे सत्संगाची? आता वादळात सत्संगाची काय करायचं आहे? दिवा पेटवायचा आहे. दिलेत सत्संगाची आपणाला 20 मिनिट. त्यामुळे सत्संगाची छोटासा एक दृष्टांत सांगतोय, आणि वेळ सत्संगाची गुरुची घेणं काय उचित ठरणार नाही. परत सत्संगाची आल्यानंतर पुढचा भाग आपण सांगू शकतोय. सत्संगाची भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, पण विश्वास असा आपल्याला कसा पाहिजे सत्संगाची? सत्संगाची मध्य प्रदेशामध्ये घडलेली कथा आहे. एक आश्रम असतात सत्संगाची. त्या आश्रमामध्ये महात्मे राहत होते. जसं की पूर्वी सत्संगाची 7-7 वर्ष, 14-14 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जर गुरु खुश झाला तर शिष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. नाथ संप्रदायामधून तुम्हाला माहित असेल की 14-14 वर्ष तपश्चर्या केल्या, पाण्यामध्ये तपश्चर्या करायला लागायची. मग गुरु खुश झाले तर एका शिष्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायचं. पण आता तसं नाही आहे सत्संगाची. अवघ्या 1 मिनिटामध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. 20 मिनिटं लागत नाहीत, 19 मिनिट माया समजवण्यासाठी लागतात. मग हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्या ब्रह्मज्ञानाचा आपण वापर केला, भक्ती थोडी थोडी कळाली, पण विश्वास कसा पाहिजे? की त्या आश्रमामध्ये काही 7 ते 8 शिष्य राहत होते. आश्रम चांगला होता सत्संगाची. आर्थिक उद्बत्ता जास्त होती. लोकांचं सत्संगाची येणं जाणं भरपूर होतं. त्यामुळे सगळा सुकाळ होता त्या आश्रमामध्ये. आणि झालं काय की महाराजांचा एक आवडता शिष्य नयन नावाचा शिष्य होता. नयन या शिष्यावरती महाराजांची खूप मर्जी असायची सत्संगाची. कोणतंही कार्य असेल तर नयनला बोलवून सांगत असे सत्संगाची. आणि एक दिवस काय होतं की घराकडून निरोप येतो की बहिणीचं लग्न ठरवायचं आहे, तारीख काढायची आहे आणि तू घरी ये. सत्संगाची नयन महाराजांच्या चरणावरती जातो. महाराजांना सांगतो की घराकडून निरोप आलेला आहे, बहिणीचं लग्न ठरलेलं आहे, तारीख सत्संगाची आपण गेल्यानंतर ठरवणार आहोत. एक 15 दिवस तर अगोदर मला जायला पाहिजे. महाराज सांगतात, तू तर चांगला सेवक आहेस, शिष्य आहेस, तू एकटाच जाऊ नकोस, 2 सेवादार संगे घेऊन जा. जाताना मला भेट, बहिणीला मी आशीर्वाद देतोय. मला काय येणार नाही, कारण लांबचा प्रवास असल्यामुळं इथं सत्संगाची मला हलता येणार नाही. ठीक आहे म्हणतो. नयनला आनंद होतो सत्संगाची. नयनच्या मनामध्ये विचार येतात की आता महाराज मला आर्थिक मदत करतील आणि बहिणीचं लग्न चांगलं थाटामाटात होईल. एक 10-12 दिवस राहिलेले असतात. परत नयन जातो महाराजांच्याकडे, दर्शन घेतो आणि सांगतो की आम्ही निघणार आहे. त्यावेळेला सत्संगाची महाराज सांगतात, एक पिशवी देतात हातात, हे तुझ्या बहिणीला आशीर्वाद म्हणून घे आणि तुझ्या गावामध्ये कोणाचंही लग्न झालं नाही अशा मोठ्या थाटामाटात तुझ्या बहिणीचं लग्न होईल असा आशीर्वाद देतात आणि जातात. पण जेमतेम जाण्यापुरतं पैसे त्या सत्संगाची देतात तिघांच्यासाठी. जाताना मनामध्ये विचार येत असतो, पण नयन काय म्हणतो मनातल्या मनात की जशी गुरुची इच्छा, सुख भी तेरे साथ दुःख भी
तेरे साथ. सातसंगजी सगळं सोडून देतो गुरुच्या चरणावरती आणि निघतो सातसंगजी. थैलीत बघतो तर डाळिंबे असतात सातसंगजी. 1-5 किलो मोठे डाळिंब असतात. आता ही डाळिंब घेतलेले आहेत, त्यातही काय तर राज असेल म्हणून तो घेऊन जातो. प्रवास करत करत सातसंगजी गावापर्यंत पोचतो. गावात गेल्यानंतर घरी गेल्यानंतर बहीण वाटच बघत असते, आई वडील वाट बघत असतात. पैसे घेऊन येणार आहे, मंडप ठरवायचा आहे, यादी काढलेली आहे, अन्नाची खरेदी करायचं आहे, माल खरेदी करायचा आहे, आचार्याला सांगायचं आहे, मंडप घालायचं, इकडं तिकडं सगळी कामं थांबलेली असतात. हा आल्यानंतर करता येईल म्हणून. सातसंगजी आल्यानंतर पहिल्या रात्री काय बोलत नाहीत. तिघं पण विश्रांती घेतात, झोपतात. सकाळी उठल्यानंतर वडील विचारतात काय काय कसं काय. तर ते म्हणतात होईल काहीतरी. इतका विश्वास सातसंगजी, गुरु काहीतरी करेल. 1 रुपया पण हातात नसताना गुरुवरती विश्वास ठेवतो आणि सातसंगजी पुढं निघून जातात. 1, 2, 3 दिवस जातात आणि गावातून फिरत असताना एक त्यातला सेवादार म्हणतो की आता काय करायचं आपण, आणि हे जे डाळिंब दिलेत ह्या डाळिंबात तर काय करायचं. म्हणून सातसंगजी तो एक जण सेवादार ती पिशवी उचलतो आणि फेकण्यासाठी बाहेर जातो. बाहेर जात असताना सातसंगजी दौंडी कानावरती पडते की कुणाकडे जर डाळिंब असतील तर राजाने मागवलेला आहे, या दिवसामध्ये जर डाळिंब कुणी देईल तर त्याला राजा त्यांना जे लागणार आहे ती गोष्ट देणार. सातसंगजी तो सेवादार तसाच येतो आणि या नयन जवळ जातो आणि म्हणतो की त्या ठिकाणी दौंडी पिटलेली आहे आणि डाळिंब मागत आहे. तू डाळिंबाची पिशवी उचललासच का, असा नयन म्हणतो. तर तो म्हणतो तुमच्या घरात ही सगळी दानादान ऐकून त्या डाळिंबाचं काय करायचं म्हणून फेकून देण्यासाठी निघाले. तर तो नयन काय म्हणतो, तसं नाही आहे, गुरुवरती माझा विश्वास आहे की गुरुनं जे वचन सांगितलेलं आहे तेच होणार सातसंगजी. म्हणून ती डाळिंबाची पिशवी घेऊन जातात. बघतात राजाच्या दरबारामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं सातसंगजी तरा वेगळीच असते. सातसंगजी फास्टमध्ये सांगतोय. तिथं झालेलं असतं काय की राजाची मुलगी आहे, ती मुलगी आजारी पडलेली असते आणि वैद्य बुवांनी काय सांगितलेलं असतं की ते जे औषध तयार केलेलं आहे ते डाळिंबाच्या रसातून दिलं तर ती वाचणार असते. देतात सातसंगजी, औषध दिलं जातं, मुलगी शुद्धीवर येते. राजा खुश होतो आणि सांगतो की तुला काय पाहिजे सांग. नयन सांगतो की मला फक्त एवढंच करा की जे काही पाहुणे आहेत ते पाहुणे त्यांना जेवू घाला आणि लग्न माझ्या बहिणीचं साध्या पद्धतीनं करून द्या. नाही म्हणतात, तुझी बहीण माझी मुलगी सातसंगजी. राजा काय करतो, तिच्या मुलगीला घेतो. घरात राजाचा सगळा सातसंगजी, वाडा सातसंगजी सजवून काढतात आणि तिथं चांगल्या पद्धतीनं बहिणीचं लग्न करून देतात सातसंगजी. गावात कोणाचंही लग्न झालं नाही अशा पद्धतीनं लग्न होतं. हे वचन आहे सातसंगजी. हे कधी कळणार आहे सातसंगजी, जर का आपला विश्वास आपल्या सद्गुरूवरती असेल तर. किंतु परंतु जर विचार आला मनामध्ये तर सातसंगजी नाही होणार. सातसंगजी नकारात्मक भूमिका विचार येतात. असा कोणताच रोड नाही की तो सरळ नाही आहे सातसंगजी. चढ उतार हा असतोच सातसंगजी. करणारा तो आहे, धरणारा तो आहे. हा जर मनात विचार आला तर सातसंगजी आपलं जे काम आहे सातसंगजी ते निघून जाईल. गुरुची कृपा काय आहे सातसंगजी, इथपर्यंत व्यवस्थित पोच केला ही गुरुची कृपाच आहे सातसंगजी. ही माझी सातसंगजी झालेली सेवा तुमची मान्य करून घेतला ही गुरुची कृपा आहे सातसंगजी. सातसंगजी इथं तुम्ही येऊन सातसंगजी सत्संग पूर्ण केला ही गुरुचीच कृपा आहे सातसंगजी. आणि काय पाहिजे सातसंगजी, जसं म्हटलेलं आहे की इथं सगळं ठेवून जायचं आहे, घेऊन जायचं काहीच नाही आहे सातसंगजी. मग आपण ही तेच करूया सातसंगजी. आपणाला जी सांगितलेली आहेत कर्म तीच करूया सातसंगजी. आपल्या हातून भलेही चूक झालेली असेल पण हा दयाळू आहे सातसंगजी, कृपाळू आहे सातसंगजी. माफ हा करतच असतो आणि त्यामुळे तर आपल्याला नामस्मरण तेच दिलेलं आहे. तूही निरंकार मै तेरी शरणा मैनू बक्षलो. म्हणजे काय सातसंगजी, माझ्याकडून जे चुका झालेल्या आहेत त्या मला माफ कर, पुढे करण्यासाठी नव्हे. कारण काय होतं की परत ती जर चूक घडत राहिली तर मग त्याला माफी नाही आहे सातसंगजी. दिवसातून आपल्या हातून बाबा भले मुंगळी जरी आपली पायाखालून गेली तर ते पापच आहे सातसंगजी. आणि नकळतपणे आपल्या हातून घटना घडत असतात सातसंगजी. देव चुकलाय सातसंगजी, आपण कोण आहे सातसंगजी, सामान्य माणूस आहे. पण त्याला माफी आहे. हा दयाळू आहे, कृपाळू आहे.
पण सत्संगजी याच्यापासून जर दूर गेला सत्संगजी तर याच्यासारखी काठी कुणाकड नाही पण आहे सत्संग. त्यामुळे सत्संगजी आपण ही सत्संगजी सर्वजण विश्वासानं सत्संगी सत्संग करूया, सेवा करूया, नामस्मरण करूया. जे माताजींचे आदेश उपदेश येतील ते परिपूर्ण आपल्या जीवनामध्ये धारण करूया. तुम्ही संत मायबाप कृपावंत, तुम्हासाठी सुद्धा सत्संगजी माताजींच्याकडे एकच अरदास, जे तण असेल तंदुरुस्त राहू दे, मन प्रसन्नतेनं राहू दे आणि धनानं सर्वांना मालामाल करा. सत्संग सेवा नामस्मरण सदोदित सर्वांना घडू दे. दासला सुद्धा तुम्हा संत महात्म्यांच्या चरणी दासत्व फक्त करून सत्संगजी तुमचा सर्वांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. दास बोलत असताना काही वेळावाकडा शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने माफ करा. जी काही सेवा घडली ती सगळ्या माझ्या माऊलीची म्हणून घ्या. जे काही चांगले बोल असतील ते तुम्ही माऊलीचे म्हणून घ्या. जे काही नको असणारे बोल असतील तर ते दासला परत करा. दास इनिक शब्दों में क्षमा प्राप्त करते. मोठ्या प्रेमाने बोला. आता ध्वनी होईल, ध्वनी नंतर प्रसादी करून प्रस्थान करणार आहे. तेरी ओट सहारा तेरा, तन मन घोर घुमावा, कहे अवतार तेरी दाता, दिन राती कहे अवतार तेरी दाता, दिन राती एक तू ही निरंकार, सद्गुरु माता दीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रथम स्टेजवरील महात्मा प्रस्थान होते.